माझ्यासाठी हा सगळ्यात अवघड क्षण असतो जेव्हा एंजलला शाळेत जाण्यासाठी मी सकाळी सकाळी उठवते. एकतर ती साखर झोपेमध्ये असते आणि तिचा डोळा उघडत नसतो, त्यात थंडी एवढी. खूप वाईट वाटतं. कधी-कधी असं वाटतं की का तिला मी एवढ्या लवकर स्कूलमध्ये टाकलं? का मी तिला फोर्स करते शाळेत जाण्यासाठी? पण ती सुद्धा खूप कोऑपरेट करते. स्कूलला जाण्यासाठी आवडीने तयार होते आणि तिच्या अभ्यासातली ओढ बघून आम्हालाही छान वाटतं. आज तिने टिफिन पूर्ण फिनिश केला होता आणि हे ती तिच्या पप्पांना खूप आनंदाने सांगत होती. आणि मग दोघं बापलेकी मिळून तिचे जे सामान होतं ते तिच्या कपाटामध्ये ठेवत होते. तिची शूज, तिची पुस्तकं वगैरे सगळं तिच्या कपाटामध्ये ठेवत होते. त्यानंतर त्यांची मस्ती चालू होती आणि मग आमच्या मॅडमला सुचलं डान्स करायचा. तर ती काय डान्स करत होती फक्त आम्ही तेच बघत होतो. त्याला ना गाणं होतं ना काय होतं, ती कुठे शिकली ते पण माहीत नाही. पण ती करत होती आणि आम्ही सुद्धा खूप आवडीने पाहत होतो. त्यानंतर मग तिला आठवण आली की मम्मा तू ये आणि मला हग कर म्हणून. मग मी तिला असं एक छानसं हग दिलं. त्यानंतर मग तिला पॉपकॉर्न खायची इच्छा झाली कारण टिफिन फिनिश केल्यामुळे तिला आज भूक नव्हती जास्त आणि त्यात पण पॉपकॉर्न तिला बनवायचे होते. मग ती मला म्हणली की तू मला फक्त पॅकेट कट करून दे, मग मी त्याच्यामध्ये टाकते. मग आम्ही पॉपकॉर्न बनवायला ठेवले. त्यानंतर तिने आम्हाला किचनवरच डान्स करून दाखवला, योगा करून दाखवला आणि काहीतरी एक्सरसाइज पण करत होती. बरं पॉपकॉर्न बनवायला तर लावले पण तिने खाल्ले नाही. त्यानंतर तिने डायरेक्टली जेवणच केलं, होमवर्क केला आणि तशीच झोपी गेली. संध्याकाळी तिला आईपाशी सोडून मी गेले इव्हनिंग वॉकला आणि आमच्याकडे थंडी खूप जास्त पडली आहे. स्वेटर न घालता घराच्या बाहेर तर जाऊच नाही शकत. आणि हिला बघा, ही तर पूर्ण टोपी वगैरे घालून पॅक वगैरे होऊन आली होती कारण की थंडीच तेवढी वाजत होती. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.